नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार. बहिणींनो, बघा, प्रोत्साहन भत्त्यांचे निकष हे सध्या बदलण्याची काही शक्यता आहे का? प्रोत्साहन भत्त्यांच्या निकषाबद्दल या हिवाळी अधिवेशनामध्ये काही निर्णय होऊ शकतो का? निवडणुका होण्याच्या पूर्वी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने जे वचन दिलं होतं की आपण सरकारमध्ये आल्याच्या नंतर मानधनवाढ करू, तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे का? प्रोत्साहन भत्ता संघटनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर मग संघटना आता आयुक्तांकडे या संदर्भामध्ये धाव घेणार आहे का? काही मागणी करणार आहे का? त्यासोबतच कामाच्या वेळेबद्दलच्या ज्या तक्रारी सध्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांच्या माध्यमातून होत आहेत, त्या संदर्भानं काही मार्ग निघू शकतो का? सरसकट प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय हा जर झाला तर तो कधीपर्यंत होऊ शकतो? कोणते निकष हे सर्वात त्रासदायक आहेत प्रोत्साहन भत्त्याच्या दृष्टिकोनातून? आणि शासनाने जर समजा विचार केला या निकषांमध्ये बदल करण्याचा किंवा कमी करण्याचा, तर कोणते असे निकष आहेत की ज्यावरती शासनाने गांभीर्याने विचार करावा? या संदर्भामध्ये आपण सर्वजण या व्हिडिओबद्दल माहिती बघणार आहोत. बहिणींनो, बघा की सुरुवातीला तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांना जे पूर्वीचं ऑफलाईन पद्धतीचं जे काम होतं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं असायचं. त्यामुळं कुपोषित बालकांचं जे प्रमाण असेल किंवा बालकांना आहार वाटपाचं प्रमाण असेल, स्तनदा माता, गर्भवती माता, ते किशोरवयीन मुली यांच्या आरोग्याची जी काळजी पूर्वी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई घेऊ शकत होत्या, तर त्या प्रमाणामध्ये सध्या ऑनलाईन परिस्थितीमध्ये घेता आहेत का, असं जर आपण प्रश्न विचारला तर बहुतांशी अंगणवाडी सेविका म्हणतात की पूर्वीची जी सिस्टीम होती ती खूप चांगली होती. कारण की प्रत्यक्ष जाऊन भेट देणे, प्रत्यक्ष आहार देणे, पालकांचं समुपदेशन करणे, मुलांचं समुपदेशन करणे, यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम व्हायचं. परंतु आता असं झालेलं आहे की जास्तीत जास्त वेळ सेविकाताईंचा आणि मदतनीस ताईंचा ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये जात आहे आणि त्यामुळं काम कमी आणि कटकटी जास्त अशा प्रकारची परिस्थिती अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताईंची झालेली आहे. प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने जो आदेश काढला होता की आपण सरसकट मानधनवाढ करूयात, परंतु ही मानधनवाढ करत असताना त्यांनी जाचक अशी टाकली की प्रोत्साहन भत्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला काही निकषांची पूर्तता करावी लागेल. आता ही निकषांची पूर्तता करता करता अंगणवाडी सेविकाताईंच्या नाकी नऊ येतात. खरं पाहिलं तर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांना जी कामं असतात ती कामं म्हणजेच हे जे निकष आहेत ते आहेत. परंतु काही निकष इतके जाचक आहेत आणि त्यांची ऑनलाईन पद्धतीनं रेकॉर्ड ठेवणं, मेंटेन करणं आणि त्याचे रिझल्ट्स किंवा आउटपुट देणं हे कठीण होतं. खरं पाहिलं तर लहान मुलांना, गर्भवती ज्या स्त्रिया आहेत, माता आहेत, स्तनदा माता आहेत, किशोरवयीन मुली आहेत, तर जे छोटे बालक आहेत त्यांना तर स्वतःच्या मुलाप्रमाणे आणि स्तनदा माता आणि गर्भवती मातांना स्वतःच्या मुलीप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई वागणूक देतात. याचा प्रत्यय मी स्वतः घेतलेला आहे. म्हणजे आम्ही लहान असतानासुद्धा अंगणवाडी सेविकाताई ज्या पद्धतीनं आम्हाला शिकवायच्या, किंवा आजही मी ग्रामीण भागामध्ये जातो, अंगणवाडी सेविकाताईंशी बोलतो, मदतनीस ताईंशी बोलतो, तर ते म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं माया लावतात, प्रेम दर्शवतात, सहानुभूतीनं माहिती देतात, खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट ते प्रत्येकाला करत असतात. आणि जो आहार दिला जातो तो THR असेल तर तो FRS करत असताना सध्या अंगणवाडी सेविकाताईंना प्रचंड त्रास जातो. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा वेळ हा ऑनलाईन कामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे. पूर्वी कसं व्हायचं, आहार आल्याच्या नंतर जी गर्भवती माता असायची, स्तनदा माता असायची, तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी हितगुज व्हायची, बोलणं व्हायचं. त्याच्यामुळं त्यांचे सेविकाताईंचे आणि त्या ताईंचे संबंध घट्ट व्हायचे, चांगले व्हायचे. त्यामुळं त्यांच्या मनातील असलेलं दुःख किंवा त्यांना असलेला त्रास, आजार, एखादा काही प्रॉब्लेम असेल, अडीअडचण समस्या असेल, तर अंगणवाडी सेविकाताईंना, स्तनदा माता असतील, गर्भवती माता असतील किंवा मग अल्पवयीन मुली असतील, किशोरवयीन मुली असतील, तर त्या सहज सांगायच्या आणि त्यामधनं खूप चांगल्या पद्धतीचं समुपदेशन व्हायचं. एखाद्या वेळेला सासू सासऱ्यांना किंवा नवऱ्याला बोलवूनसुद्धा अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी मदत करायच्या, त्यांना काही माहिती सांगायच्या. त्याचा खूप चांगले आउटपुट मिळत होते. पण आता कसं झालं, FRS सिस्टीम आल्यामुळं किंवा ऑनलाईन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरत असताना त्यांच्यासोबतचा जो संवाद होता तो कुठंतरी कमी होताना दिसत आहे. आणि एकंदरीत याचा परिणाम जो आहे तर तो त्यांच्या कामावरती सुद्धा दिसून येतो. म्हणजे कागदोपत्री काम चांगल्या पद्धतीनं होत आहे, ऑनलाईन डेटा सरकारला पोहोचत आहे, तर ते करत असताना मात्र आउटपुट तशा पद्धतीने मिळतंय का हे थोडं पाहण्यासारखं आहे.
आता प्रोत्साहन भत्त्याच्या दृष्टिकोनातून साहजिक सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं मत काय आहे, तर त्या म्हणतात की हे वेगवेगळं ठेवू नका, एकाच याच्यामध्ये देऊन टाका ना. कशाला 2,000 रुपये किंवा 1,000 रुपये मदतनीसताईला वेगवेगळे देता, त्याच्यासाठी तुम्हाला हे निकष पूर्ण करावे लागतील. नका ना देऊ. तुम्ही सरसकट दिलखुलास चांगल्या मनानं 15,000 रुपये द्या आणि किंवा आपल्या मदतनीसताईला पूर्ण पगार 1,000 रुपये तो प्रोत्साहन भत्ता डायरेक्ट पगारीमध्ये ॲड करून द्या. त्याच्यामुळं होईल काय की त्यांना काम करताना अधिक चांगलं वाटेल, कामाचं जास्त बर्डन येणार नाही, कामाचा ताण वाटणार नाही. आणि ते ज्या वेळेला कामाचा ताण वाटत नाही, त्याचा त्रास वाटत नाही, वैताग वाटत नाही, तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीनं होते. म्हणून मानधनवाढ जी झालेली होती तर त्यामध्ये प्रोत्साहन भत्ता आणि पगार जो वेगळा ठेवलेला होता, मला असं वाटतं तो एकत्रित द्यायला पाहिजे. आता हिवाळी अधिवेशन आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये निर्णय खरं पाहिलं तर व्हायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे. त्या खूप संवेदनशील आहेत, त्या खूप अभ्यासू आहेत आणि त्या ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आहेत. मला असं वाटतं की त्यांच्यासारखं अभ्यासू नेतृत्व या विभागाला मंत्री म्हणून लावलेले आहेत, हे खरं पाहिलं तर एक चांगली गोष्ट आहे. ते आल्या तेव्हापासून अनेक जे चांगले निर्णय आहेत तर ते महिला व बालविकास विभागाने घेतलेले आहेत. तर इतकं मोठं बजेट असणारं खातं आहे, तर त्या महिला व बालविकास विभागाकडे मला असं वाटत नाही की जे महिला व बालविकास खातं महाराष्ट्रामधल्या असंख्य लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देतं, ते कालांतराने 2,100 रुपये देणार आहेत. तर मग इतक्या जाचाकडी टाकून ते अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंना का बरं अडचणीत आणत असतील, असा सवाल काही अंगणवाडी सेविकाताईंच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे किंवा ते बोलताना दिसतात. हे जर असं व्हायला नको तर मग राज्य शासनाने मला असं वाटतं किंवा अनेक आपल्या अंगणवाडी सेविकाताईंनासुद्धा वाटतं, मदतनीसताईंना वाटतं की हे जे जाचकटी आहेत ते काढून टाकायला पाहिजेत. या संदर्भामध्ये संघटनांच्या माध्यमातून सुद्धा शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. संघटनांनासुद्धा सांगण्यात आलेलं आहे की त्यामध्ये त्या निकषांमध्ये आपण बदल करू. सुरुवातीला जे निकष होते त्यामध्ये बदल करून राज्य शासनाने ते निकष घटवले आणि सांगितले की तुम्हाला कमीत कमी 7 निकष पूर्ण करावे लागतील. आता हे जे 7 निकष अंगणवाडी सेविकाताई पूर्ण करतात किंवा मदतनीसताई पूर्ण करतात, तर त्यावेळेला SCW आणि MEW त्यासोबतच HCM आणि THR आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय की श्याम आणि मॅमचे जे डेटा आहे तो ठेवता नाकी नऊ येतात. त्याच्याबरोबर खुजी बालकं यांचं प्रमाण जे आहे किंवा स्थूल किंवा लठ्ठ बालक यांचं जे प्रमाण आहे ते प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. ते प्रत्येक महिन्याला ते त्याच्यामध्ये रिझल्ट येतीलच, आउटपुट मिळेलच असं नाही आहे. ह्या सगळ्या बाबींचा राज्य शासनाने विशेषतः महिला व कल्याण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत, जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत एक गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे. खरं पाहिलं तर पूर्वीसुद्धा जे कुपोषणाचं प्रमाण होतं त्याला कमी करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कुणाची असेल तर ती सेविकाताईंची आहे आणि मदतनीसताईंची आहे. त्यांनी आपलं काम जर प्रामाणिकपणानं केलं नसतं तर कुपोषितांची ही जी लक्षणीय अशी घट जी झाली आहे कुपोषितांच्या संख्येमध्ये, तर ती झालीच नसती ना. त्यामुळं राज्य शासनाने कुठेतरी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्या मागण्यांचा खूप गांभीर्यानं विचार करावा आणि त्यासोबतच निवडणुकीपूर्वी जे महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं की पेमेंटमध्ये वाढ करू, पगारामध्ये थोडीशी हाईक देऊ, तर त्याही निर्णयाचं कुठेतरी शासनाला विसर पडलेला आहे की काय, असा प्रश्न आता सेविकाताई विचारताना दिसतात. खरं पाहिलं तर निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी खूप मोठी भूमिका बजावली, परंतु लाडक्या बहिणीचे फॉर्म कोणी भरून घेतले असतील तर ते सेविकाताईंनी भरून घेतले होते. ऑफलाईन पद्धतीने जे खूप मोठ्या प्रमाणावरती रजिस्ट्रेशन झालं तर ते ह्याचमुळं, कारण की निवडणुकीच्या पूर्वी इतक्या कमी वेळेमध्ये कोट्यवधी महिलांचे फॉर्म भरणं ही खूप मोठी किचकट प्रक्रिया होती. परंतु जी महिला पात्र आहे, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, जिला खरंच गरज आहे, गरीब आहे, तिला आवश्यकता आहे, अशा महिलेची नोंदणी त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी झाली. आणि म्हणून या अंगणवाडी सेविकाताईंनी, मदतनीसताईंनी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. स्वतःचा प्राण अगदी तळहातावरती ठेवून यांनी काम केलेलं आहे. अनेक अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांना स्वतःचा प्राण गमवावा लागलेला आहे, परंतु मरणाची भीती न बाळगता जर माझ्या गावातील लोकांना जर कोरोना होत असेल तर तो माझ्याच कुटुंबातील कोणाला तरी होत आहे, अशा प्रकारची जाणीव ठेवून त्यांनी प्रत्येक कुटुंबाची सेवा केली
आणि म्हणून या सेवेचं फळ म्हणून त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा सुद्धा निर्णय राज्य शासनाने घेतला पाहिजे, असं या सर्वांचं म्हणणं आहे. हे मत खरं पाहिलं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य आहे आणि ही मागणीसुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. कारण की वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे एकंदरीत सगळ्या मागण्यांच्याबद्दल माहिती होती आणि माझं मतसुद्धा होतं. अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना या मागण्यांसंदर्भात नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बाकी खूप खूप धन्यवाद.